एक कवी म्हणतो, आपण आपल्या मागे एक हिरण्यमय मेघजाल घेऊन या जगात प्रवेश करतो. पण आपल्यापैकी सगळेच लोक असे नशीबवान असत नाहीत. आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या मागे काळोखी धुके घेऊनच या जगात प्रवेश करतो. यात शंका नाही. आपण म्हणजे आपल्यापैकी सगळेच युद्ध करण्यासाठी जसे काही या युद्धक्षेत्रात पाठवलेले असतो. रडत रडत आपण या जगात प्रवेश करतो. शक्य तितके प्रयत्न करून आपला मार्ग काढत असतो. या अनंत जीवनसागरात आपण आपला मार्ग तयार करतो. आपण पुढे पुढे जातो. अगणित युगे आपल्या मागे राहतात आणि असीम विस्तार आपल्या पुढे असतो. अशा तऱ्हेने आपण चालत राहतो. शेवटी मृत्यू येऊन आपल्याला इथून उचलून नेतो. काहीच निश्चित नसते आणि हीच माया होय. बालकाच्या हृदयात आशा कशी रसरसत असते. त्याच्या उमलत्या विस्फारित नेत्रांना सगळे जग एखाद्या सुंदर सोनेरी चित्रासारखे वाटत असते. त्याला वाटते, जशी माझी इच्छा असेल तसेच घडेल. परंतु तो जसजसा पुढे जाऊ लागतो तसतशी त्याच्या पावलापावलाशी अभेद अशी भिंत उभी राहिलेली दिसते. ती भिंत त्याची भविष्यातील प्रगती रोखून उभी असते. ती भिंत पाडण्यासाठी तो वारंवार अतिशय वेगाने तिच्यावर टकरा मारतो. तो जसजसा पुढे जाईल तसतसे त्याचे साध्य देखील पुढे पुढेच जाते. शेवटी मृत्यू येतो आणि त्याची या सगळ्यातून सुटका होते. एखादा वैज्ञानिक उठतो, त्याला ज्ञानाची विलक्षण तहान लागलेली असते. त्याच्यासाठी अशी कुठलीच गोष्ट नसते जिचा तो आपल्या ज्ञानपिपासेसाठी त्याग करू शकणार नाही. कुठलाच संघर्ष त्याला निरुत्साही करू शकत नाही. तो सतत पुढे जात जात निसर्गाची गुढे उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. प्रकृतीच्या गाभ्यातील अगदी अंतरंगातील गुह्य शोधत तो पुढे जात असतो. पण कशासाठी? हे सारे करण्यामागचा हेतू काय? आम्ही अशा वैज्ञानिकांना का म्हणून मान द्यावा? त्यांना कीर्ती का मिळावी? मनुष्य जेवढे काही करतो त्याच्यापेक्षा अनंतपटीने जास्त निसर्ग करत नाही का? आणि प्रकृती तर जड आहे, अचेतन आहे. मग जडाच्या अनुकरणात कसला आलाय गौरव? प्रकृती केवढ्याही विद्युतभारित वटाला हवी तेवढी दूर फेकू शकते. तिच्या शतांश जरी पुन्हा मानवाने काम केले तरी आपण त्याला डोक्यावर घेऊन नाचू. हे सगळे कशासाठी? प्रकृतीच्या अनुकरणासाठी, मृत्यूची जडत्वाची नक्कल करण्यासाठी, अचेतनाची नक्कल करण्यासाठी. आपण त्याची एवढी प्रशंसा का करावी? प्रकृतीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती केवढीही भारी भक्कम वस्तू असू दे, क्षणभरात त्याचे तुकडे तुकडे करून दूर फेकून देऊ शकते. तरीही ती जड आहे. जडाचे अनुकरण केल्याने, नक्कल केल्याने काय फायदा? तरी आपण त्यासाठी संघर्ष करत राहतो आणि हीच माया आहे. इंद्रिये मनुष्याच्या आत्म्याला बाहेर खेचत असतात. मनुष्य अशा ठिकाणी सुख आणि आनंदाचा शोध घेत असतो जिथे त्याला ते कधीच मिळू शकणार नसते. युगायुगापासून आपण ऐकत आलेलो असतो की हे निरर्थक आहे, व्यर्थ आहे, इथे आपल्याला सुख मिळू शकणार नाही. तरी आपण लक्ष देत नाही. आपल्या स्वतःच्या अनुभवाशिवाय दुसऱ्या कुठल्याच उपायांनी आपण शिकत नाही. आपण प्रयत्न करतो पण आपल्याला एक धक्का बसतो. तरी आपण काही शिकत नाही. पतंग ज्याप्रमाणे ज्योतीवर तुटून पडतो त्याचप्रमाणे इंद्रियाद्वारे सुख मिळवण्यासाठी वारंवार स्वतःला झोकून देतो. पुन्हा पुन्हा नव्या उत्साहाने ते मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. असेच चालू राहते. शेवटी लंगडे लुळे होऊन धोका खाऊन मरून जातो. यालाच माया म्हणायचे. आपल्या बुद्धीच्या बाबतीतही असेच आहे. आपण विश्वाचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. आपल्या जिज्ञासेला आळा घालू शकत नाही. आपल्या शोध घेण्याच्या प्रवृत्तीला थांबवू शकत नाही. असे वाटत राहते की आपण हे सगळे जाणून घ्यायलाच हवे. ज्ञान ही प्राप्त करून घेण्याची, मिळवण्याची गोष्ट नव्हे. त्यावर आपण विश्वासच ठेवत नाही. आपण काही पावले पुढे जातो आणि तेवढ्यात अनादि अनंत काळरूपी भिंत आपल्यासमोर अडथळ्याच्या स्वरूपात उभी ठाकते. आपण ती ओलांडू शकत नाही. काही पावले पुढे टाकताच देशाची अडचण उभी ठाकलेली असते. ती ओलांडण्याची आपल्यात अजिबात शक्ती नसते आणि हे सारेच कार्यकारण भावाच्या न ओलांडता येणाऱ्या भिंतींनी वेढलेले असते. त्यामुळे आपल्याला पलीकडे जाणे शक्यच नसते. तरीही आपण प्रयत्न करीतच असतो.
आपल्याला तसा प्रयत्न करणे, संघर्ष करणे भागच असते. हीच माया आहे. प्रत्येक श्वासागणिक, हृदयाच्या प्रत्येक धडकेबरोबर आपली प्रत्येक हालचाल होत असताना आपण समजतो की आपण स्वतंत्र आहोत. पण त्या क्षणी आपल्या लक्षात येते आपण स्वतंत्र नाही आहोत. आपण बांधलेले आहोत. आपण गुलाम आहोत. शरीर, मन, विचार, भावना आपण सगळ्या बाबतीत गुलाम आहोत. आपण प्रकृतीचे गुलाम आहोत आणि हीच माया आहे. आपले मूल जन्माला आले की प्रत्येक मातेला वाटते की तो अद्भुत प्रतिभासंपन्न असा महापुरुष असणार आहे. जिला असे वाटत नसेल अशी कुठलीच माता नसेल. आईचा सारा जीव आपल्या मुलात गुंतलेला असतो. मुलगा मोठा होतो, कदाचित दारुडा झालेला असतो, एखाद्या पशुप्रमाणे त्याचे वागणे असते. आपल्या आईशी देखील तो दुष्टपणे वागू लागतो. पण त्याचा दुराचार जितका वाढत जातो तितकेच त्याच्यावरचे त्याच्या आईचे प्रेम वाढत जाते. लोक आईचे निस्वार्थी प्रेम म्हणून तिची प्रशंसा करतात. पण ही गोष्ट कोणाच्याही ध्यानात येत नाही की ती आई निव्वळ गुलाम आहे. ती अशा प्रकारचे प्रेम केल्याशिवाय राहूच शकत नाही. हजारो वेळा तिच्या मनात येते की या मोहाचा त्याग करावा, पण ती ते करू शकत नाही. म्हणून मग ती त्यालाच पुत्रवात्सल्य असे गोंडस नाव देते. त्याचेच देव्हारे माजवू लागते. याचेच नाव माया आहे. आपल्या सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे. नारद एकदा श्रीकृष्णाला म्हणाले, प्रभो, आपली माया म्हणतात ती कशी असते? मला बघायची. एक दिवस श्रीकृष्ण नारदाला घेऊन एका वाळवंटात आले. बरेच अंतर चालून गेल्यावर श्रीकृष्ण नारदाला म्हणाले, नारदा, मला अतिशय तहान लागलीये. माझ्यासाठी थोडेसे पाणी आणशील का? नारद म्हणाले, प्रभू, जरा थांबावं. मी आत्ता पाणी घेऊन येतो. नारद पाण्याच्या शोधात निघाले. काही अंतरावर त्यांना एक गाव दिसले. नारद तिथेच पाण्याची शोधाशोध करू लागला. एका दरवाजाजवळ जाऊन त्यांनी दरवाजा ठोठावला. दार उघडले. अतिशय सुरेख मुलगी त्यांच्या पुढे उभी होती. तिला बघताच नारद सर्व काही विसरून गेले. भगवंत माझी वाट बघत असतील, तहानेने त्यांचा जीव कासावीस झाला असेल, हे सारं नारद विसरून गेले आणि त्या मुलीशी बोलू लागले. त्या दिवशी ते आपल्या प्रभूपाशी परत गेले नाहीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते त्या मुलीच्या घरी गेले आणि त्या मुलीशी बोलू लागले. हळूहळू त्यांच्या गप्पा गोष्टींनी प्रणयाचे रूप धारण केले. मग नारद तिच्या पित्याकडे गेले आणि त्यांच्या मुलीशी विवाह करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली. विवाह झाला. नवदाम्पत्य त्याच गावात राहू लागलं. हळूहळू त्यांना मुले झाली. अशी 12 वर्षे उलटली. या दरम्यान नारदांच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या साऱ्या संपत्तीचे नारदच उत्तराधिकारी झाले. मुले, नातवंडे, जमीन, पशु, संपत्ती यासह नारद मोठे सुखाने राहू लागले. निदान त्यांना तरी वाटत होते की आपण सुखी आहोत. इतक्यात त्या भागात महापूर आला. दोन्ही किनारे तोडून नदी बेफामपणे वाहू लागली. घरे पडली. माणसे, पशु बुडू लागले. नदीच्या धारे सारे काही वाहून जाऊ लागले. नारदालाही पळावे लागले. एका हाताने त्याने आपल्या पत्नीला धरले, दुसऱ्या हाताने एका मुलाला धरले. एका मुलाला त्यांनी खांद्यावर बसवले आणि त्या महापुरातून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. थोडे अंतर गेल्यावर त्याला पाण्याचा वेग वाढत असल्याचे जाणवले. खांद्यावर बसलेल्या मुलाला ते काही वाचवू शकले नाहीत. तो खांद्यावरून खाली पडला आणि पाण्याबरोबर वाहून गेला. त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरा मुलगा, ज्याचा हात नारदाने धरला होता, तो हात सुटला आणि तो मुलगा बुडून मेला. निराशा आणि दुःख यामुळे नारद आक्रोश करू लागला. आपली सर्व शक्ती एकवटून त्याने आपल्या पत्नीला धरून ठेवले होते. पण वेगवान लाटांमुळे पत्नी देखील त्यांच्या हातून सुटली. शेवटी ते कसेबसे काठाशी पोहोचले आणि कातर स्वरात विलाप करू लागले. याच वेळी त्यांना जाणवले की कुणाचा तरी कोमल हात आपल्या पाठीवरून फिरतो आहे. वत्सा, पाणी कुठे आहे? भगवंत विचारत होते. तू पाणी आणायला गेला होतास ना? अर्धा तास मी तुझी वाट बघत उभा होतो. अर्धा तास? नारद ओरडले. त्यांच्यासाठी 12 वर्षे उलटली होती. अर्ध्या तासात ही सगळी दृश्ये त्यांच्या मनापुढून निघून गेली होती. हीच माया आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात आपण या मायेतच गुरफटलेले असतो. ही गोष्ट समजायला मोठी कठीण आहे. विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे. याचे तात्पर्य काय? हेच की हे सगळे अगदी भयानक आहे.
सगळ्या देशातल्या महापुरुषांनी या तत्वाचा प्रचार केला आहे. सगळ्या देशातल्या लोकांना त्याची शिकवण दिली आहे. पण अगदी थोड्याच लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. याचे कारण हेच की स्वतः अनुभव घेतल्याशिवाय, स्वतः ठोकर खाल्ल्याशिवाय आपण यावर विश्वास ठेवत नाही. खरे विचाराल तर सगळंच वृत्त आहे, मिथ्या आहे, खोटेच आहे सगळे. सर्वसंहारक काळ येऊन सगळ्याचा घास घेतो, कुणालाच सोडत नाही. सगळे काही विनाशाकडे जात असतात. तो पाप्याला खातो, पुण्यवंतालाही खातो. राजा, प्रजा, सुंदर, कुरूप सगळ्यांना खातो, कुणालाच सोडत नाही. आमचे ज्ञान, विज्ञान, शिल्प सगळं काही त्याच्या दिशेने पुढे पुढे जात आहे. कुणीही या उधाणाला रोखू शकत नाही. आपण त्याला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग काहीच नाही. एखाद्या देशात महामारीची साथ पसरली तर लोक दारू, नाचगाणी यात परिस्थिती विसरण्याचा प्रयत्न करतात. पक्षाघाताने बधीर झाल्यासारखी त्यांची स्थिती होते. अशाच प्रकारे आपण मृत्यूला विसरण्याचा प्रयत्न करत असतो. हीच माया आहे. यातून सुटण्याचे लोकांपुढे दोन मार्ग आहेत. यातील एक मार्ग सगळ्यांनाच माहीत आहे. तो मार्ग असा की संसारात दुःख आहे, कष्ट आहे, हे सगळे खरे आहे. पण या कशाचाच तुम्ही विचार करू नका. म्हणजे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगा. ऋण काढून का होईना, पण सण साजरा करा. आनंदात राहा. मिळतील तेवढी सुखे मिळवण्याचा प्रयत्न करा. या जीवनात दुःख आहे, नक्कीच आहे, पण तिकडे लक्ष देऊ नका. जे काही थोडेसे सुख मिळत असेल ते उपभोगा. या संसारात चित्राच्या अंधाऱ्या बाजूकडे डोळेझाक करा. प्रकाशमान व आशादायी बाजूच तेवढी बघा. या विचारातही सत्याचा काही अंश आहेच, पण धोका जास्त आहे. यात सत्य एवढेच आहे की आशावादी दृष्टिकोन आपल्याला कार्यप्रवृत्त करतो. अर्थात हा आपल्याला कार्यप्रवृत्त करतो, काम करण्यासाठी उत्साहित करतो. पण यातील विपत्तीचा किंवा संकटाचा भाग असा की शेवटी आपल्याला हताश होऊन सगळे प्रयत्न सोडून द्यावेच लागतात. जे लोक म्हणतात की संसार आहे तसाच दिसतो, तसाच त्याचा स्वीकार करा. स्वच्छंदी व्हा. दुःख कष्ट भोगावे लागले तरी शांत समाधानी राहा. आघात झाला तरी म्हणा हा आघात नाही, ही पुष्पवृष्टी आहे. गुलामाप्रमाणे धुत्कारले गेला तरी म्हणा मी मुक्त आहे, स्वतंत्र आहे. दुसऱ्यांपुढे इतकेच काय, आपल्या आत्म्यापुढे रात्रंदिवस खोटे बोलत राहा. कारण संसारात राहण्याचा, जिवंत राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. यालाच व्यवहार ज्ञान असे म्हणतात. 19व्या शतकात या विचाराचा जेवढा प्रभाव दिसून येतो तेवढा यापूर्वी कधीच नव्हता. कारण सध्या लोकांवर जेवढे आघात होत आहेत तेवढे यापूर्वी कधीच झाले नव्हते. स्पर्धा देखील यापूर्वी इतकी तीव्र कधीच नव्हती. माणूस आपल्या भाईबंधांशीही जेवढ्या निष्ठुरपणे सध्या वागतोय तेवढा निष्ठुरपणे यापूर्वी कधीच वागत नव्हता. म्हणूनच आज व्यवहार चातुर्याने माणसाला सांत्वना देण्याचा प्रयत्न होतोय. पण असा उपदेश कधीच सफळ झालेला दिसत नाही, कधी होतही नाही. एखादा सडलेला मुडदा फुलांनी झाकून राहू शकत नाही. अगदी अशक्य आहे हे. हे काही बरेच दिवस चालणार नाही. एक दिवस आपल्यावरची सगळी फुले सुकतील, तेव्हा ते शव पहिल्यापेक्षा अधिक अधिक भेसूर दिसू लागेल. आपले सारे जीवन असेच आहे. आपण आपल्या जुन्या जखमांना सोनेरी वस्त्राने झाकून ठेवण्याचा प्रयत्न करू. पण एक दिवस असा येईल की ते सोनेरी वस्त्र बाजूला सरकेल आणि अंगावरची जखम अगदी किळसवाण्या स्वरूपात आपल्या डोळ्यांपुढे दिसू लागेल. मग काय? आपल्याला कोणतीच आशा नाही. आपण सगळे मायेचे दास आहोत. ही गोष्ट अगदी सत्य आहे. आपण सगळे मायेत जन्म घेतो आणि मायेतच जिवंत राहतो. पण यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही. आपल्याला काहीच आशा नाही. शेकडो वर्षांपासून लोकांना माहीत आहे की आपण सगळे अति दुर्दशेत सापडलो आहोत. हे जग म्हणजे वस्तुतः एक कारागृह आहे. आपले मन आणि बुद्धी सुद्धा कारागृहासारखीच आहे. माणूस काही का म्हणेना, पण अशी एकही व्यक्ती नसेल की जिला कुठल्या ना कुठल्या वेळी का होईना ही गोष्ट आतून, अगदी आतून, हृदयापासून जाणवली नसेल. वृद्ध लोकांना तर या गोष्टीचा अधिक तीव्रतेने अनुभव येतो. कारण साऱ्या हयातीत साठलेले अनुभव त्यांच्या गाठी असतात. प्रकृतीच्या मिथ्या भाषा त्याला अधिक भुलवू शकत नाहीत. या बंधनांना तोडण्याचा काहीच उपाय नाही का? आपल्याला आढळून येते की हे सारे खरे असले तरीही ही माया दैवी आहे, ती त्रिगुणामयी आहे,
ती तरुण जाणे फार कठीण आहे. तथापि जे मला शरण येतात ते ही जीवन नदी तरुण जातात. हे थकलेल्या वाकलेल्या माणसांनो या, मी तुम्हाला आश्रय देईन. ही वाणीच आपल्याला योग्य रीतीने पुढे पुढे नेत असते. ही वाणी माणसाने ऐकली आहे, अनंत युगापासून ऐकत आहे. जेव्हा माणसाला वाटते की त्याचे सारे काही हरवून गेले आहे, तो निराश झाला आहे. आपल्या शक्ती सामर्थ्यावरचा त्याचा विश्वास उडून गेला आहे. त्याच्या बोटातून सगळेच निसटत निघून चालले आहे. तेव्हा तो ही वाणी ऐकू शकतो आणि हाच धर्म आहे. थोडक्यात काय तर एकीकडे अभयवाणी आहे की हे सगळे दिसते आहे ते बाकी काही नाही, केवळ माया आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आशादायी वाक्य देखील आहे की या मायेतून बाहेर पडण्याचा मार्गही आहे. हे सारे एकीकडे आणि दुसरीकडे या संसारात रममाण झालेले लोक म्हणतात, धर्म, तत्वज्ञान यासारख्या निरुपयोगी गोष्टी घेऊन डोके खाऊ नका. ठीक आहे, ही दुनिया वाईट आहे, पण त्यात जेवढी मौज मजा करता येईल तेवढी करून घ्या. साध्या सुध्या शब्दात याचा अर्थ सांगायचा झाला तर म्हणता येईल की हे ढोंगीपणाचे, खोटेपणाचे जीवन जगत राहा. आपले घाव जमेल तिथपर्यंत झाकत राहा. ठिगळा मागून ठिगळे जोडत राहा. यालाच म्हणायचे सांसारिक जीवन. जो या ठिगळांच्या जोडाजोडीत संतुष्ट आहे त्याला कधीच धर्माचा लाभ होणार नाही. जेव्हा आपल्या वर्तमान जीवनात भयानक अशांती निर्माण होते, तेव्हा आपल्या जीवनाबद्दल आपल्या मनात ममता राहत नाही. जेव्हा तडजोडीची ठिगळे जोडताना त्याबद्दल अपार घृणा निर्माण होते, जेव्हा खोटेपणा आणि ढोंगीपणा याचा वीट येतो, तेव्हाच धर्माचा प्रारंभ होतो. भगवान बुद्धांनी बोधिवृक्षाखाली बसून दृढ स्वरात जे म्हटले होते ती गोष्ट आपल्या रोमारोमातून ज्याने आत्मसात केली तोच धार्मिक व्हावयास योग्य आहे. संसारी होण्याची इच्छा त्यांच्याही मनात एकदा निर्माण झाली होती. इकडे ते स्पष्टपणे बघत होते की त्यांनी ही अवस्था, हे सांसारिक जीवन एकदम व्यर्थ आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नव्हता. मोह एकदा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, हा सत्याचा शोध घेणे थांबवा. संसारात पुन्हा पदार्पण करा. पहिल्यासारखेच पाखंडपूर्ण जीवन जगा. सगळ्या वस्तूंना त्यांच्या खोट्या नावाने ओळखत आपल्याशी आणि इतरांशी खोटे बोलत राहा. पण त्या महावीराने आपल्या अतुल पराक्रमाने त्या क्षणी त्याला पराजित केले. अज्ञानपूर्वक नुसतेच खाऊन पिऊन जगण्यापेक्षा मरणेच चांगले. पराजित होऊन जगण्यापेक्षा युद्धक्षेत्रावर मरणे श्रेयस्कर. हाच धर्माचा पाया आहे. जेव्हा माणूस या पायावर उभा राहील तेव्हा तो सत्याच्या प्राप्तीसाठी ईश्वराच्या प्राप्तीच्या रस्त्यावरून चालला आहे असे समजायला हरकत नाही. धार्मिक होण्यासाठी प्रथम दृढ निश्चयाची आवश्यकता आहे. मी आपला रस्ता स्वतः शोधेन, सत्य जाणून घेईन किंवा त्या प्रयत्नात प्राणार्पण करेन असा दृढ निश्चय हवा. या संसाराकडून काही मिळण्याची आशा नाही. तो शून्यवत आहे. ते बघता बघता नाहीसे होत आहे. आजचा सुंदर आशापूर्ण तरुण उद्या बघता बघता म्हातारा होतो. आजच्या उमलत्या कळ्या उद्या शिशिरातल्या पानगळीत नाहीशा होतात. हे झाले एका बाजूचे विचार. दुसरीकडे आहे विजयाचे प्रलोभन. जीवनातील सगळ्या अशुभांवर विजय मिळविण्याची संभावना. इतकेच काय, प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनावर आणि जगावरही विजय मिळविण्याची शक्यता इथे आहे. याच उपायाने मनुष्य आपल्या पायावर उभा राहू शकेल. म्हणून जे लोक विजयाच्या प्राप्तीसाठी, सत्यासाठी, धर्मासाठी प्रयत्न करत आहेत ते सत्याच्या मार्गावर आहेत. वेदांचा देखील असाच उपदेश आहे. निराश होऊ नका. मार्ग मोठा कठीण आहे. तलवारीच्या धारेवर चालण्यासारखी दुर्गम गोष्ट आहे ही. तरीही निराश होऊ नका. उठा, जागे व्हा आणि आपला परम आदर्श प्राप्त करून घ्या. कुठल्या का स्वरूपात अभिव्यक्त झालेला का असेना, पण जगातील सगळ्या धर्मांचा हाच एक मूलभूत आधार आहे. सर्वच धर्म या जगातून बाहेर कसे पडावे याचा विचार म्हणजेच मुक्तीचा आदेश देत आहेत. जग आणि धर्म या दोहोंमध्ये मेळ बसवण्याचा प्रयत्न कोणताच धर्म करत नाही. उलट धर्माला त्याच्या आदर्श स्वरूपात दृढ करणे, प्रतिष्ठित करणे हेच कोणत्याही धर्माचे उद्दिष्ट असते. या संसारात कुठल्याही प्रकारच्या तडजोडी न करता त्यातील जटिल समस्यांचं समाधान धर्माला करायचे असते.
प्रत्येक धर्म याचाच प्रचार करतो. या सर्व आकांक्षांचा समन्वय करणे जगातील सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात कनिष्ठ अशा सर्वच धर्मांचा तो मुक्तिरूपी मूलभूत सामान्य आधार आहे. हे व्यक्त करणे हेच वेदांताचे कर्तव्य होय. ज्याला आपण अगदी कट्टर धार्मिक अंधविश्वास म्हणतो तो आणि सर्वोच्च तत्वज्ञान या दोहोंचेही वस्तुतः एकच उद्दिष्ट असते, ते म्हणजे ते दोघेही मानवाला एकाच संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत असतात. अधिकांश धर्माच्या मते जो स्वतः प्रकृतीच्या नियमांनी बद्ध नाही, म्हणजे जो मुक्त आहे, अशा कुणाच्या तरी मदतीने मानवाने ही मुक्ती प्राप्त करून घ्यायची असते. आता या कुण्या एका नित्यमुक्ताच्या स्वरूपासंबंधी बराच गोंधळ आणि मतभेद अस्तित्वात आहेत. तो सगुण ईश्वर आहे की माणसासारखा सजीव पुरुष आहे? तो पुरुष आहे की स्त्री आहे की दोन्हीही नाही, याबाबतच्या वादाला अंत नाही. तथापि सर्वांची मूलभूत कल्पना मात्र सारखीच आहे. या विभिन्न मतांमध्ये परस्परांत कमालीचा विरोध असला तरी देखील या सर्वांमधून ऐक्याचा सोनेरी धागा ओवलेला आपल्याला आढळून येईल. ते सुवर्णसूत्र कोणते हे वेदांत दर्शनाने शोधून काढले आहे आणि ते हळूहळू आपल्याला ही गोष्ट दाखवूनही देते. ते तसे दाखवून देताना वेदांत सर्वप्रथम आपल्या निदर्शनाला जर काही आणून देत असेल तर ते हेच सत्य की हे सर्वच धर्म मुक्तीकडे चालले आहेत. मुक्तीसाठी प्रयत्न हा सर्व धर्मांचा सामान्य आधार होय. आपली सुखदुःखे, आपल्या अडचणी आणि आपली धडपड या साऱ्यांमधूनच आपण अगदी निश्चितपणे मुक्तीकडे चाललो आहोत. प्रश्न असा निर्माण झाला होता, हे जग वस्तुतः काय आहे? ते कशातून उत्पन्न होते? ते कशात लय पावते? याचे उत्तर होते मुक्ती. हे जग मुक्तीतूनच उत्पन्न होते. मुक्तीतच ते वास्तव्य करून असते आणि मुक्तीतच ते लय पावते. ही जी मुक्तीची भावना आहे, म्हणजेच वस्तुतः आपण मुक्त आहोत, ही विलक्षण भावना सोडून देऊन आपण एक क्षणभरही राहू शकणार नाही. ती भावना वगळल्यास आपली सारी कार्ये नव्हे, आपले प्रत्यक्ष जीवन देखील वृथाच ठरेल. पण प्रकृती प्रतिक्षणी आपल्याला पटवून देत असते की आपण गुलाम आहोत, बद्ध आहोत आणि तरीही त्याचबरोबर आपल्या मनात दुसरी भावनाही उसळत असते की आपण मुक्तच आहोत. पण स्वतःच्या त्या मुक्त स्वभावाचा साक्षात्कार करून घेण्याचा, स्वतःचा तो मुक्त स्वभाव प्रकट करण्याचा आपण प्रयत्न करू लागताच आपल्या मार्गात अनेक अडचणी उभ्या राहतात. या अडचणी आपल्याला ओलांडता येत नाहीत, तरी देखील आपल्या आत, अगदी आत, अंतरीच्या गाभ्यात ध्वनी उमटत राहतोच की मी मुक्त आहे, मी मुक्त आहे. आणि तुम्ही जर जगातील निरनिराळ्या धर्मांशी अनुशीलन कराल तर तुम्हाला आढळून येईल की त्या सगळ्यांमधून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हीच कल्पना व्यक्त होत आहे. धर्म हा शब्द संकुचित अर्थाने न घेता व्यापक अर्थाने घेतल्यास तुम्हाला आढळून येईल की समाजाचे अवघे जीवन या मुक्तीच्या भावनेचीच अभिव्यक्ती आहे. सर्वच सामाजिक हालचाली त्या एका मुक्तीच्या भावनेचेच आविष्कार आहेत. सगळ्यांनीच कळत नकळत दिवस रात्र तो स्वर ऐकलेला आहे. तो स्वर म्हणजे श्रमाने आणि भाराने थकलेल्या भागलेल्यांनो, या माझ्याकडे या. अगदी याच स्वरूपात किंवा याच शब्दात नसली तरी कोणत्या ना कोणत्या तरी रूपात ही मुक्तीचे आश्वासन देणारी वाणी आपल्याबरोबर असतेच. आपला इथे जन्म झाला त्याचे कारण ही वाणीच आहे. आमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक कार्य त्यासाठीच आहे. आपल्याला माहीत असो वा नसो, आपण सगळे त्या मुक्तीच्या दिशेने चाललो आहोत. त्या वाणीचे अनुसरण करत आहोत. ज्याप्रमाणे एका गावातील सगळी मुले त्या बासरीवाल्याच्या मधुर ध्वनीने आकर्षित होऊन त्याच्या मागोमाग निघाली, त्याचप्रमाणे आपणही न कळताच त्या मधुर वाणीचे अनुसरण करत आहोत. जेव्हा आपण त्या वाणीचे अनुसरण करतो तेव्हा आपण नीतिपरायण होतो. अगदी छोट्या छोट्या प्राण्यांपासून श्रेष्ठ अशा मनुष्य प्राण्यापर्यंत सगळ्यांनीच ही वाणी ऐकली आहे आणि सगळे त्याच दिशेने धावत आहेत.
या प्रयत्नात आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांना धक्के मारतो. यातूनच चढाओढ, धडपड, सुख, आनंद, जीवन, मृत्यू वगैरे उद्भवतात. हे सारे विश्व म्हणजे त्या वाणीपर्यंत पोहोचण्याच्या वेड्या धडपडीचे फळ होय. आपण तेच करत आलो आहोत. व्यक्त प्रकृतीचा, या विश्वब्रह्मांडाचा हाच परिचय आहे. हाच अर्थ आहे. ही वाणी ऐकल्याने काय होते? यामुळे समोरचे सगळेच दृश्य बदलू लागते. त्या वाणीचा अर्थ उमजू लागताच सारे दृश्य बदलून जाते. हे जग, हे पूर्वी मायेचे बीभत्स युद्धक्षेत्र वाटत होते, ते आता शुभ आणि सुंदर दिसू लागते. मग प्रकृतीला नावे ठेवण्याची, शिव्याशाप देण्याचीही काही गरज उरत नाही. हा संसार अगदी बीभत्स आहे किंवा हे सगळे निरर्थक आहे असे म्हणण्याचीही काही आवश्यकता उरत नाही. रडण्या-भेकडण्याचेही काही कारण उरत नाही. त्या वाणीचा अर्थ, तिचे स्वरूप समजताच मग या जगात इतकी धडपड का असावी? ही भांडणे, ही स्पर्धा, ही गडबड, ही निष्ठुरता, ही लहान लहान सुख-दुःखे का असावीत? हे आपल्याला कळू लागते. मग आपल्याला कळू लागते की ही सारी मुळे प्रकृतीच्या वा जगाच्या स्वभावातच आहेत. कळत वा नकळत पण त्या वाणीकडे जाणे हेच आपल्या अस्तित्वाचे उद्दिष्ट आहे. थोडक्यात अवघे मानवी जीवन, समस्त प्रकृती त्या मुक्तीच्या प्राप्तीसाठी धडपडत आहे. सूर्य त्याच लक्ष्याकडे जात आहे. तेच साधण्यासाठी पृथ्वी सूर्याभोवती आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आहे. तेच लक्ष्य गाठण्यासाठी ग्रह नक्षत्रे फिरत आहेत. वायू वाहतो आहे. त्या मुक्तीसाठीच वीज कडाडते. मृत्यू देखील त्यासाठी चारी दिशांना फिरत असतो. सर्वही त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. साधू त्याच वाणीकडे जात आहेत. तिकडे गेल्याशिवाय तो राहूच शकत नाही. ती काही इतकी गौरवण्यासारखी गोष्ट नाही. पापी देखील त्याच वाणीच्या अनुरोधाने जात आहेत. दानशूर व्यक्ती देखील त्याच लक्ष्याकडे सरळ भावाने चालले आहेत आणि एक अत्यंत कंजूसी तेच लक्ष्य दृष्टीपुढे ठेवून चालला आहे. जे सत्कर्मी आहेत, जे सत्कर्म केल्याशिवाय राहू शकत नाहीत, त्यांनी देखील ती वाणी ऐकली आहे. त्याचप्रमाणे कमालीच्या आळशी माणसालाही ती वाणी ऐकू येते. त्या वाणीकडे जाताना एक जण दुसऱ्यापेक्षा जास्त अडखळतो, त्याला आपण वाईट माणूस म्हणतो आणि जो कमी अडखळतो त्याला आपण चांगला माणूस म्हणतो. चांगले आणि वाईट या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच मुळी. ती एकच गोष्ट आहे. त्या दोघात फरक आहे तो केवळ प्रमाणाचा, प्रकाराचा नव्हे.